हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. टायमिंग दुपारचे 4 वाजलेले आहेत. दीपक गॅरेजला गेलेला होता. जसं जेवण खाणं झालं तसं गॅरेजला गेला. आत्ता आलेला आहे घरी जेवण करण्यासाठी आणि येत्या वेळेस द्राक्षी घेऊन आलेले आहे. म्हणजे मला वाटतं आणखीन सीझन चालू झालेला नाही आहे, तरी पण द्राक्षे आलेली आहे तिथं. पाहू शकता एकदम छान असे मोठे मोठे आहेत. बघताच खाण्याचं मन होत आहे. मला ना आंबट आणि गोड वस्तू खूप आवडते. ते पेरू असो किंवा द्राक्ष. तर व्हिडिओ कुठला आहे तर सोमवारचा आहे. आजची तारीख आहे 18 डिसेंबर आणि जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, मला ना खरंच मलाच पाहून हसू येत होतं. कारण मी इतक्या चुकामुका केल्या आणि तुम्ही कमेंट करून सांगत होता ना, त्यावेळेत बघत होते मी असं कसं इतकं कन्फ्युजन कसं होऊ शकतं. म्हणजे कॅलेंडर मी बघत तुम्हाला सांगत होते, तरी पण कॅमेऱ्याकडे लक्ष राहत आहे ना, त्यामुळे ना थोडंसं इग्नोर करा. काय झालेलं आहे ना, मी 18 तारीख आहे तर 19 तारीख सांगितलेली आहे तुम्हाला. तर ताई म्हणल्या एक कमेंट करून पटकन की ताई सोमवारी 18 तारीख होती. आणि आणखीन एक चूक मी काय केली की पंचषष्ठी असं म्हणलं, पण तिथं चंपाषष्ठी होतं. त्याबद्दल सॉरी म्हणेन तुम्हाला, कारण माझं लक्ष पूर्ण कॅमेऱ्याकडे असतं. आणि त्यावेळेत सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, घाई गडबड खूप असते, म्हणून माझं लक्ष इकडे तिकडे असतं आणि ते जे तिथं असतं ना त्याकडे माझं दुर्लक्ष होतं आणि त्याला दुसरंच काहीतरी मी नाव देऊन टाकते. तर त्याबद्दल सॉरी. थोडंसं घाई गडबडीमध्ये बघा सगळ्याच्या हातून हे सगळं होतं. त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तुम्हाला. थोडंसं कन्फ्युजन होतं, समजून घ्या. आणि मी जेही चुका करते ते मला सांगत जा, म्हणजे मलाही समजून जातं. मी घाई गडबडीत असो किंवा कसंही असो, तुम्ही सांगितल्यानं समजून जातं आणि स्वतःकडेच बघून मला हसू येतं की मी इतक्या छोट्या छोट्या चुका करते की नंतर ताई मला कमेंट करून सांगतात की ताई तू हे चूक केली आज, तू याला असं म्हणलं, तू त्याला असं म्हणलं. तर आणि नंतर हेही लिहिलं जातं की ताई राग मानू नको. तर राग कसला, तुम्ही जे आहे ते सांगता, राग अजिबात येत नाही मला. तर तुम्ही नक्की माझ्या चुकामुका जे आहेत ना त्याला इग्नोर न करता नक्की सांगत जा, म्हणजे मलाही समजून जातं. तर आता दीपकला मी जेवायला वाढलेलं आहे. म्हणजे सकाळी 9-9:30 वाजता जेवण करून गॅरेजला गेलेला होता. आत्ता जेवण करायला आलेला आहे. म्हणजे म्हणत होता मग मी दिवसभर काम, जसं याचे पप्पा नसतात ना तसं सगळी जिम्मेदारी दीपकवर येते आणि जेवणसुद्धा करायला वेळेत येत नाही. आज 11 वाजताच कपडे धुवून टाकलेले, फक्त वाळू भरायचे राहिलेले. तर बकेट भरलेले, टप्प कपड्यानं पिळून ठेवलेले. तर दार बंद करते, यावेळेत घरी कोणी नाही आहे. दार बंद केला. चला जाऊया. तर आजचा वार कुठला आहे तर मंगळवार आहे. तारीख आहे 19 डिसेंबर. तर जी माझी रोजची कामं होती आवरलेली आहेत. कपडे तितके राहिलेले होते तर कपडे धुलेले आहेत आणि वरती घेऊन आलेले आहे. कारण वातावरण थोडंसं असं असतं ना, एकदम असं कडक ऊन नसतं, त्यामुळे सगळे कपडे मी आणून वरतीच घालत असते. 2 मजली शिड्या सोडून येण्यामध्ये दम लागतो. मग आल्यानंतर थोडंसं बसलेली होते. आता पटकन सगळे कपडे मी हाडकू टाकते आणि जी ही आपली कामं आहेत ते आवरून घेणार आहे. म्हणजे 2-3 दिवसाचा मिक्स तुम्हाला व्हिडिओ येत आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवसाचे मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कपडे सगळे हाडकू घालून पुढची कामं कुठली आहेत तर उद्या मला ब्रेकफास्टमध्ये आपे बनवायचे आहेत. त्यासाठी मी डाळ, तांदूळ, मेथीदाणा सगळं भिजत टाकलेलं आहे. तर आता स्वच्छ धुवून ते मी अगोदर वाटून ठेवणार आहे, कारण लाईटचं काही नक्की नसतं. जसं गेल्या वेळेस मी ठेवलेलं होतं भिजत आणि लाईट गेली, खूपच पंचायत झालेली होती. तर कालचं जे व्हिडिओ होता फक्त कपडे वाळू घालायचाच तुम्हाला आलेला आहे. नंतर मी गायबच झाले, कारण दिवसभराची जी कामं होती ती आवरली मी आणि बॅटर पण बनवून ठेवलेलं आहे. आता सकाळची वेळ आहे. आजचा वार बुधवार आहे. टायमिंग सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. रोजच्या वेळेत उठलेले आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आता सगळ्यात आधी किचनची साफसफाई. तुम्ही म्हणत हे असता की पारशी कामं करून तू आंघोळ करते का, पण नाही. अगोदर मी आंघोळ करते, नंतर मी जी ही कामं आहेत ते करते. कारण आपला रुटीन कसं आहे ना, अगोदर आपल्या घरी टिफिन बनतं, स्वयंपाक बनतं आणि टिफिन रेडी करायचं असतं. कारण सगळेजण एका पाठोपाठ 7 वाजेपर्यंत घरातनं बाहेर होतात. मी काय कामं करते, कुठली कामं माझी राहिलेली आहे त्याशी कुणाचंही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त वेळेत जेवणं खाणं, टिफिन, चहापाणी जे आहे ना त्यांचं आवरून दिलं की मग दिवसभर काहीही करा, कोणी विचारणार नाही. एक वेळचं जेवणं खाणं सगळ्यांचं झालं की मग बाकीची कामं मी कशीही आवरू, याच्याशी कुणालाही काही फरक पडत नाही. तर अगोदर माझं किचनचं काम काय असतं, आंघोळ झाल्यानंतर किचनची साफसफाई. म्हणजे रात्रीच मी सगळं आवरून ठेवते. भांडे कुंडे काहीच नसतात यावेळेमध्ये अगोदर मी किचन स्वच्छ पुसून घेते, कारण रात्रभरातून हलकीशी डस्ट धूळ येतच असते. त्यामुळे एक वेळा स्वच्छ ओल्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे आणि किचनमध्ये अगोदर झाडू मारते मी. आणि हॉलमध्ये, बाहेर, बेडरूममध्ये इकडे तिकडे ते काहीच करत नाही मी यावेळेमध्ये. ती कुठलीच कामं आवरत नाही. आता यावेळेमध्ये अगोदर स्वयंपाक असतो. तर कालपासूनच मी तयारी केलेली आहे ब्रेकफास्टची. तर खोबरं जे आहे ना
ते 2-4 दिवस झाले नारळ फोडून, त्यामुळे थोडासा पिवळटपणा याला आलेला होता. तर रात्रीच मी पाण्यात टाकून ठेवलेलं आहे. आता पूर्ण खोबरं मी पाण्यातून काढून घेत आहे आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं पुसून घेऊ. जे पिवळपणा आहे ना पूर्णपणे निघून जाईल. आणि बारीक बारीक तुकडे बनवून घेणार आहे, म्हणजे नारळाची चटणी आणि आपे मी बनवणार आहे. ज्या दिवशी नारळ असताना त्या दिवशी पटकन मी तांदूळ पाण्यात टाकते, म्हणजे ते नारळ ठेवून ठेवून काय करावं, एक तर लाडू बनवते किंवा चटणी, दुसरं ऑप्शन नसतं. भाजी वगैरेही बनवतात, छानही बनते, पण आमच्या घरात कुणालाच आवडत नाही ते. तर असो, जे खातात ते बनवून दिलं तर आवडीनं खातात. तर थोडंसं आपली धावपळ झाली तरी पण काही हरकत नाही. तरी पण आज थोडंसं लवकरच उठलेली आहे, कारण असा जेव्हा ब्रेकफास्ट असतो ना आणि वेगळं टिफिन बनवायचं असतं ना, त्यावेळी थोडीशी आपली धावपळ जास्त होते. तर इकडं नारळ सगळं छान पुसून घेतलेले, स्वच्छ धुवलं अगोदर, पुसून घेतलेलं आहे आणि इकडे छोटे छोटे तुकडे बनवून घेतलेले आहेत. तर चटणीसाठी खोबरं तयार झालेलं आहे. आता बाकीची सामग्री काढून घेऊ. तर यामध्ये आणखीन काय काय टाकायचं आपल्याला, आलं लसूण हे पण टाकायचं आहे. तर इथं 3-4 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे, आलं घेत आहे, नंतर हिरव्या मिरच्या भाजून मी पेस्ट बनवून ठेवलेली आहे तेच घेणार आहे, नंतर शेंगदाणे भाजून मी कूट करून ठेवलेला आहे. तर थोडीफार तयारी अगोदरच केलेली आहे मी. आणि लसूण एक 4 दिवसाचा मी सोलून ठेवते, जेव्हाही मला खाली वेळ भेटतो, कारण जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेत लसूण सोलाय बसलो ना खूप वेळ जातो त्यामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं घर सगळा पाचोळा होतो, त्यामुळे मला लसूण सोलाय नकोसं वाटतं. ज्यावेळी ते खाली वेळ भेटतो ना, ते लसूण सोलायचं एक मोठं काम मी करून ठेवत असते. तर इकडे 4-5 पकड्या मी लसूण घेतलेला आहे, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इकडे हिरवी मिरची पेस्ट पण घेतलेली आहे. आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे डाळवं. तर वाटीभर डाळवं घेणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट, जे शेंगदाणे आहेत ना ते छान भाजूनच मी भाजीसाठी वाटून ठेवले, तेच कूट मी आता घेणार आहे. आणि पपई कालच आणून ठेवलेली होती, म्हणजे काल सोमवार होता, सॉरी काल सोमवार नव्हता, मंगळवार होता, सोमवारी आणलेली होती. पण दीपक येतवेळेस द्राक्षे पण घेऊन आलेला होता, जसं तुम्ही बघितलेलं आहे. द्राक्षेच खाल्ले मी, पपई तशीच राहून गेलेली आहे. आणि दीपकचे पप्पा त्या दिवशी हैदराबादला पण गेलेले होते, तर येते वेळेस ना पेरू घेऊन आलेले होते, तर पपई तशीच राहून गेली. माझा सोमवारचा उपवास होता म्हणून मी अगोदर द्राक्षे खाल्ले, रात्री मी पेरू खाल्लेले होते. तर असं इकडे चटणीची तयारी मी थोडीफार केलेली आहे. आणि बेटर दाखवत आहे तुम्हाला. तर हे आप्याचं बेटर बनवून तयार आहे, फक्त सोडा टाकलेला आहे, मीठ टाकायचं राहिलेलं आहे. ज्या वेळेस आपण बनवू ना त्यावेळेस मीठ टाकून मी बनवणार आहे. तर इकडं खोबरं, आलं, लसूण, नंतर अर्धी वाटी फुटाणे म्हणजे डाळवं घेतलेलं आहे, आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, आणि 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकणार आहे, आणि थोडीशी साखर, चुटकी जितकी येईल तितकी साखर टाकायची आहे. आवडी अनुसार आपण यामध्ये पुदिना, कोथिंबीर हे सगळं टाकू शकता. कोथिंबीर टाकणार आहे, पुदिना आता आहे खूप सारा, पण बाहेर आणणार आहे, कारण मी अगोदरच आणून ठेवलेला नाही आहे. ताजा ताजा फ्रेश पुदिना आहे, पण घरच्या पाठीमागं आहे. असं आता अंधारात मी जाणार नाही, आणि यावेळेत कोणीही उठलेलं नाही. आणखीन आता थोड्या वेळानं दिनेशला मी उठवणार आहे, म्हणजे टायमिंग सांगितलं तर आता 5 वाजलेले आहेत. मी अगोदरच उठलेले आहे, आंघोळ वगैरे झाली, म्हणजे 4:30 सगळी कामं माझी ही आवरलेली होती. नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर इकडं हे जे चटणी मी बनवत आहे ना, मिक्सरचं भांडं भरलेलं छोटं भांडं मी घेतलेलं आहे, म्हणजे जे चटणीचं भांडं असतं बघा छोटं, यामध्येच ही चटणी छान वाटली जाते. तर इकडं मी खूप सारं झालेले म्हणून एका मोठ्या भांड्यात काढून ठेवलेले, म्हणजे 3 भागामध्ये करून मला हे बारीक पेस्ट बनवून घ्यायचे आहे. थोडंसंही मोठं मोठं राहिलं ना तर हे आळून येणार नाही, म्हणून या वेळेमध्ये चटणीला थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम छान असं पेस्टच बनवून घ्यायची आहे, म्हणजे चटणी छान आळून येते. तर इकडं थोडंसं पाणी टाकून मी छान आहे बघा अशा पद्धतीनं एकदम पेस्टच बनवून घ्यायची आहे याची. आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे जितकं आहे तितकं 3 बॅचेसमध्ये मी पूर्णपणे चटणी करून घेतलेली आहे. आणि पटकन मी आपेही बनवणार आहे. आता एक वेळा जाऊन दिनेशला आवाज देऊन येते. सकाळी दिनेश थोडंसं उठायला हे करतो, त्याला उठवण्यामध्ये एक 15 मिनिटाचा टाईम निघून जातो माझा. म्हणजे आता एक वेळा आवाज देऊन आलेली आहे. 1 तास अगोदर उठला तर या वेळेचं वातावरण कसं एकदम शांत असतं, तर मला वाटतं थोडंसं लवकर उठून अभ्यास केला तर चांगलं असतं. पण त्याला काय होतं ना, रात्री झोपायलाही थोडासा लेट होतो, अभ्यास करत बसतो, नंतर सकाळी उठावंसं वाटत नाही. तर असं इकडे चटणी मी बनवून घेतलेली आहे. आता राहिलेल्या चटणीला तडका देणं, आणि मध्ये मध्ये माझी दुसरी कामं चालू आहेत, म्हणजे पाणी ठेवणं, दिनेशला उठवणं, अंथरण काढणं, हेन तेन चालू असतं. असं एकच काम करत राहिलो तरी जमणार नाही. पूर्ण घरची जिम्मेदारी आपल्यावर असते, सगळीकडे आपलं काम चालूच असलं पाहिजे. प्रत्येक कोपऱ्यात काम जे असतं ना ते रेडी असतं, फक्त आपल्याला जाऊन ते करण्याची गरज असते. तर इकडे मी पातेलं ठेवले गॅसवरती, जोपर्यंत ते पातेलं आणि तेल गरम होत आहे तोपर्यंत इकडे पाण्याची काढाकाडी माझी चालू आहे. म्हणजे आता सगळेजण एक जण उठतील, आंघोळ करतील, त्यांचं चालू होणार आहे तिकडं. आणि कपड्याचं एक काम मी दुपारी करते, ते एक चांगलं वाटतं, निवांत वाटतं मला यावेळेमध्ये, कारण यावेळी ते एक्स्ट्राची कामं होऊन जातात. आणि ते कपड्याचं काम जर ठेवलं ना, मग बघा त्या दिवशी मग खूपच घाईगडबड होते. म्हणजे सगळेजण मागणार, आता तिकडे देणार का इकडे देणार असा प्रकार होतो आपला. म्हणून ही जी कामं आहेत ना ते दुपारच्या वेळेतच मी आवरून ठेवते, कपडे सगळे जागेवर व्यवस्थित ठेवते, जागा कधीच बदलत नाही, कारण मला माहिती आहे कुणालाच काही भेटत नाही. एका जागे ठेवले तर आपण जाऊन घेतात. तर इकडे चटणीला तडका दिले, फक्त जिरं, मोहरी, कढीपत्त्याचा दिलेला आहे. हिंगसुद्धा भेटत नव्हतं यावेळीमध्ये. जे वस्तू ज्या वेळेत पाहिजे ना ते भेटतच नाही, आणि दुसरी काही घ्यायला गेलं की मग हातात येतं. असो, चटणी तर बनवून तयार झालेली आहे. आता बनवूया आपे. तर इकडे घेतलेले मी आपे मेकर,
आणि या बेटरमध्ये मी मीठ घालायचं राहिलेलं होतं. आता मीठ घालूया, छान मिक्स करू. तेल वाटीत काढून घेत आहे, कारण आपे मेकरला आपल्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे, मगच हे बेटर यामध्ये फिल करायचं आहे. म्हणजे एकही आपं चिटकणार नाही आणि एकदम छान असे फुलून तयार होतात. तर हे मीठ टाकलेले छान मिक्स करून घेतलं. आता एक वेळा मी आपे मेकरला पूर्णपणे तेल लावून घेणार आहे आणि हे बेटर ना थोडं थोडं यामध्ये फिल करायचं आहे. आणि सगळेजण उठलेले आहेत आता यावेळेमध्ये. तर अंथरुणं जिथल्या तिथंच आहेत, कोणीच हात लावत नाही त्याला, कारण सगळ्यांना जायची घाई गडबड असते. उठल्यानंतर अगोदर ब्रश करणं, आंघोळ करणं, फक्त खाणं पिणं इतकंच आवरण्यामध्ये 7 वाजतात त्यांना. तर असो जीही कामं आहेत बाकीची मी हिंडत फिरत सगळी कामं आवरत असते, कारण आपली मॉर्निंगची कामं तशीच असतात धावपळीची. अगोदर सगळ्यांचं आवरणं, नंतर जी आपली कामं आहेत ते दिवसभर चालत असतात, ते करा हे करा चालू असतं. तर इकडं अगोदर मी तेल लावून घेतलेले पूर्ण आपे मेकरला आणि जे बेटर आहे थोडंसं मी यामध्ये फिल्ड केलेलं आहे. आता हे बनवते वेळेस काय होतं ना, हे जी आग असते याची फक्त आतमध्ये चलते आणि जे आतमधले 3 आपे असतात ना ते खूप लवकर करपले जातात. म्हणून आपल्याला आपे मेकर फिरवायचा आहे. संग मी इकडं तिकडं माझ्या एरझाऱ्या चालू आहे. दिनेश आणखीन उठलेलाच नाही. 2 वेळा आवाज दिला, मला वाटलं उठून अभ्यास करत बसलेला आहे, पण उठलेलाच नव्हता. आता जाऊन मी दिनेशला उठून आलेले आहे. टायमिंग सांगितलं तर सकाळचे 5:15 साडेपाच वाजत आहेत. तर एक वेळा आपे मेकरला मी व्यवस्थित फिरवून घेत आहे, म्हणजे आतमधले 3च आपे छान व्यवस्थित सेकले गेले आहेत आणि साईडचे जे आहेत ना ते कच्चे राहिलेले आहेत. तर फिरवून म्हणजे चारी बाजूनं फिरून मी सगळे आपे जे आहेत ना सेकून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे उलटपलट करायचं आहे, म्हणजे वरचा हिस्सा खालच्या साईडला करून आणखीन आपल्याला 2 ते 3 मिनिट शेकून घ्यायचं आहे. तर बघू शकता अजिबात चिटकत नाही आहेत, म्हणजे व्यवस्थित परफेक्ट हे सेकले गेले ना अजिबात चिटकणार आहेत. कच्चे राहिले तर चिटकतात, त्यामुळे व्यवस्थित 3 ते 3.5 मिनिट टाईम लागतं आपल्याला हे सेकण्यासाठी. फक्त हे जे आपे मेकर आहे ना चारी बाजूने छान आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे कडची जे आपे आहेत तेही व्यवस्थित सेकले जातील. तर इकडे बघू शकता छान सेकले दोन्ही साईडनं. आता एक वेळा पलटून बघूया. तर बघू शकता अजिबात चिटकलेले नाहीत आणि व्यवस्थित फुलले गेलेले आहेत, एकदम छान झालेले आहेत. तर सगळेच आपे मी एक वेळा चमच्यानं फिरवून घेत आहे, म्हणजे चिटकले का नाही ते पण कळेल आणि सेकले का नाही ते पण कळेल. एक वेळा अलट पलट करून थोडा वेळ ठेवणार आहे आणि काढून घेते. दिनेशला विचारलं की टिफिनला चपाती भाजी देऊ का, तर नग म्हणत होता मग मी जे बनवलं ते, म्हणजे डोसा ज्या दिवशी बनतो डोसा नेतो, ज्या दिवशी आपे बनतात त्या दिवशी आपे नेतो, ज्या दिवशी इडली बनते त्या दिवशी इडली नेतो. म्हणजे दिनेशचं काही झंझट वाटत नाही आहे आता. तर बघू शकता आपे एकदम छान असे मऊसुद्धा तोंडात टाकताच विरघळणारे म्हणून तयार झाले, ते एकदम स्पंजी असे झालेले आहेत. तर दुसऱ्या स्टेपची बी मी तशाच पद्धतीने करून घेतले, म्हणजे आपे मेकरला तेल लावलेलं आहे, नंतर बेटर मी फिल्ड केलं आणि कमी गॅसवर 3 ते 3.5 मिनिट आपल्याला चारी बाजूनं हे जे आपे मेकर आहे फिरवत राहायचं आहे, म्हणजे चारी बाजूने हे छान सेकले जातील आणि व्यवस्थित हे पलटले जातील. अजिबात चिटकत नाही आहे पॅनला, बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असे आपे बनून तयार होत आहेत. आणि जिथं इथं चिटकाचिटकी झालेली आहे ना आपण बेटर होते वेळेस, त्यावेळेस थोडंसं प्रॉब्लेम येतो, ते लवकर पलटत नाही, थोडंसं असं होतं. तर असं सगळे मी इथं पलटून घेतलेले आहेत. आणखीन 3 मिनिट आपल्याला हे कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित हे सेकले जातील. तर अशाच प्रकारे सगळे आपे मी बनवून घेत आहे, म्हणजे आता घरी नाश्ता पण सगळेजण करतील आणि टिफिनला पण मला हेच द्यायचं आहे आता दिनेशला. म्हणजे चपाती भाजी बनवायचं होतं, पण दिनेश म्हणत होता मग मी आपे आणि चटणीच दे, चपाती भाजी आता बनवू नको. तर ठीक आहे म्हटलं, आपल्याला तरी कुठं तितकं टाईम आहे, जे नेतो ते देत आहे मी. तर इकडं आणखीन मी बनवत आहे, म्हणजे तशाच प्रकारे मी आपे मेकरला पूर्णपणे ऑइल लावून घेत आहे आणि थोडंसं बेटर आपल्याला यामध्ये फिल करायचं आहे. खूप सारं घातलं ना काय होतं, ते त्या वाटीतून बाहेर येतं आणि व्यवस्थित होणार नाही, ते पूर्ण पॅन भरून होतं. म्हणून थोडंसंच बेटर आपल्याला यामध्ये फिल करायचं आहे. तर बाहेरचं वातावरण आज थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे काय होत होतं ना इतके दिवस आभाळ खूप येत होतं, त्यामुळे थंडी खूप नव्हती, तितकी थंडी वाजत नव्हती. पण आज ना खूपच काकडायला लागलेली, 3-4 दिवस झाला असंच आहे. खूप थंड वाजत आहे, सकाळच्या वेळेमध्ये एकदम हुडहुडी भरायला लागलेली आहे. तर किचनमध्ये तितकी थंडी वाजत नाही, म्हणजे तितकी हवा येत नाही. यावेळेस मी खिडकी वगैरे काहीच काढत नाही ना, गेट काढते, त्यामुळे बाहेर जसं गेट काढून गेलो ना इतकी हुडहुडी भरायला लागली, खूपच थंड वातावरण झालेलं आहे. तर आपे बनून तयार झाले, त्यांचं सगळं आवरलेलं आहे. अगोदर यांच्यासाठी देत आहे, म्हणजे यांना जायची घाई गडबड असते, सकाळी खूप लवकर जातात, म्हणजे 6च्या अगोदरच जात आहेत आजकाल. म्हणजे कसं असतं ना 7पर्यंत ऊन पडत नाही, उजेड पडत नाही, अंधार असतो आणि एकदमच 7 वाजता ऊन येतं. मग त्यावेळेत ना यांना टेन्शन येतं की आता कधी गॅरेजला जायचं. म्हणून काय करते ते फक्त टायमिंग बघतात. अलाराम लावलेला आहे, अलाराम 5:30 वाजलं की उठतात, आंघोळ वगैरे यांचं आवरतं आणि 6 वाजेपर्यंत घरातनं बाहेर पडत आहेत. तर यांना मी नाश्ता दिलेला न गं म्हणतात इतक्या लवकर खाण्यासाठी. पण काय होतं ना, एक वेळा गॅरेजला गेली की लवकर घरी येत नाहीत, मग मी जबरदस्ती सकाळच्या वेळी देत असते. इतक्या लवकर 6 वाजता कधीच नाश्ता करायची यांना सवय नाही अगोदर, पण मी जबरदस्तीच देत असते. कारण का एक वेळा घरातनं बाहेर पडली सकाळी 6
10 वाजता. मग त्या दिवशी दिवसभर घरी येतात का नाही त्याची काही नक्की नसते, कारण फोन लावलं तर सुद्धा उचलत नाहीत, तशी कामं असतात त्यांची. त्यामुळे सकाळच्या वेळेतच थोडंफार खाऊन गेले तर मलाही छान वाटतं, म्हणजे माझंही मन शांत राहतं. तर यांचं खाणंपिणं होत आहे तोपर्यंत मी चहा ठेवला, चहा घेतलेला आहे आम्ही. आता हे जायला निघत आहेत. तर बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे. हॉलमधली लाईट मी ऑन केलेली आहे आणि बाहेर पूर्णपणे अंधार आहे. तर गेट वगैरे आणखीन मी काढलेलं नव्हतं आणि बाहेरची जी लाईट आहे ते मी बंद करत आहे. इकडच्या दार म्हणजे इकडंच बटन आहे त्याचं आणि जिन्याला जायचं दार पण इकडंच आहे. तर लाईट बंद केली. आता हे गेलेले आहेत. गेट आणखीन मी पुढे करणार आहे, कारण आणखीन बाहेरची कामं मी आवरणार नाही. अगोदर दिनेशला नाश्ता वगैरे देते, टिफिन पॅक करते, मगच मी कामाला सुरुवात करणार आहे मॉर्निंगच्या. तर गेट मी बंद केलं. टावेल वगैरे ओलं होतं ते टाकलेले बाहेर ग्रिलवरती आणि मी गेट बंद करून आले. आणि चावी विसरलेली होती, कारची इथंच होती आणि तशीच गेली. तर ती चावीही दिलेली आहे, म्हणजे जात वेळेस ना घाई गडबडीत जातात आणि विसर होत असते. तर आता पटकन तिनेचंही आवरूया. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की कळवा. तर दीपकही उठलेला आहे, म्हणजे दीपकला ना आज थोडंसं लवकर जायचं आहे, एक्झाम आहेत, त्यामुळे लवकरच उठलेला आहे. आणि गरम गरम आपे दीपकलाही खायला दिले, दिनेशलाही दिलेला आहे. आणि आता दिनेशसाठी अगोदर टिफिन रेडी करते, मग मी माझ्या कामात लागणार आहे. बाय बाय, टेक केअर, शुभ सकाळ.